त्याबद्दल खरं तर विजूभाऊंचे आमच्या सिद्धेगाव ग्रामस्थांच्या वतीने सिद्धेगाव ग्रामपंचायतच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने गावच्या वतीने आणि ग्रामपंचायतच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। खरं तर विजूभाऊंच्या बाबतीत आता आमचे काका उघडराव मोरे असतील, सत्यवानभाऊ काळे असतील, मनोजराव मोरे असतील यांनी त्यांच्या कामाचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे। खरं तर भाऊंचं काम हे अतिशय पारदर्शक आणि एकदम झपाट्याचे आणि एकदम आपल्या खरं तर गटाला एक असा तरुण तडफदार आणि खंबीर नेतृत्वात विजूभाऊंच्या माध्यमातून आज आपल्याला मिळते। खरं तर भाऊ अनेक कामात आपण तुमच्यापर्यंत आम्ही काही कामं सांगितली होती किंवा आमचे काही प्रश्न होते की रस्त्याचे प्रश्न होते आणि गावातील काही प्रश्न होते त्या टायमाला आतापर्यंत समजा ठीक आहे, पण इथून पुढच्या काळामध्ये 100% तुमच्या माध्यमातून हे काम आमचे मार्गी लागतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। या ठिकाणी आपण पुढच्या काळामध्ये आपल्या माध्यमातून खरं तर कोरोनाच्या काळामध्ये असेल किंवा पाणी टंचाईच्या विषयात असेल भाऊंनी ज्या टायमाला तिकडे वरडे वापगाव असेल अशा ठिकाणी पाण्याची सोय असेल, कोरोनाच्या काळामध्ये लोकांना अन्न शिधा असेल ते पुरवण्याचे काम केलेलं आहे। येत्या काळामध्ये पण आपल्याकडून अशाच काम होते। खरं तर आमचा गाव हे खरं तर मरगळ गटाला जोडले गेले। इथं तर गवळी, सिद्धेगाव आणि सावळेवाडी इथं एक गाव असतं, परंतु इथं भौगोलिकदृष्ट्या कशा पद्धतीने हे गाव तिकडे जोडले गेले आम्हाला सुद्धा समजलं नाही आणि याच्यावर मी स्वतः या ठिकाणी ऑब्जेक्शन या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलं होतं।